अरे बाप रे, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। जो शंकराचार्य जी हैं जी। रूपानंद सरस्वती जी महाराज, जी, वो यहाँ से रस्सी डाल के नीचे उतरे हैं जी। क्या बात कर रहे हो? ये गेट सब बंद थे, हाँ, ऊपर से आए वो। ऊपर से उतरे हैं वो अरे। रस्सी डाल के नीचे। उनको लेख में आता है अच्छा। कि माँ नर्मदा के उत्तर तट साकल घाट गोविंद वन में भगवान आदिगुरु शंकराचार्य जी ने स्वयं दीक्षा लेके और उनने अपना मठ बनाया है। नर्मदे हर। आम्ही पोचलो आता बर्मान घाटात। सुंदर घाट आहे आणि मंदिरात चाललोय आता। हे बघ, इथे मंदिर दिसतंय, भगवान महादेवांचंच मंदिर असेल। नर्मदे हर, नर्मदे हर। काय मैयाचं रूप सुंदर दिसतंय ना। सुंदर मंदिर आहे समोर। वातावरण असं धुरकट आहे ना, त्यामुळे लक्षात नाही येते। आणि इकडे ना, मी तुम्हाला म्हणलो शंकर महादेवांचं मंदिर असेल, पण राधाकृष्णांचं मंदिर आहे बहुतेक। अरे वा, कसला मोठा दरवाजा आहे बघा। दोन मिनिटं मला असं वाटलं किल्ल्याचाच दरवाजा आहे, हे बघा, है ना। नर्मदे हर। खूप पुरातन मंदिर दिसते बघा, राधा मनमोहन मंदिर। हाथी दरवाजा आहे हा, हाथी दरवाजा आहे। अरे हत्ती यायचे काय पहिले? इथे जाऊ, हे दर्शन घेऊ पहिलं, चला मग पुढे जाऊ। नर्मदे। आणि राधाकृष्णाच्या मंदिरासमोरच माँ नर्मदा मैया। नर्मदे हर। अतिशय प्राचीन मंदिर असणार आहे बरं काय। संकटमोचन हनुमानजी, गणपती बाप्पा सगळेच आहेत। आणि ज्या पद्धतीने बनावट आहे ना, खूप प्राचीन आहे मंदिर। घरं किती सुंदर आहेत बघा ना, आणि स्वच्छ बघा किती आहे। सकाळचे आता 8:30 वाजलेत, अजून गाव शांत एकदम। लवकर निघालो आज। कसं आहे, बर्मनमध्ये खूप मोठी अशी सिटी आहे ना, आणि त्याच्यामुळे म्हटलं गर्दी असेल, म्हटलं नको गर्दीचं नाही का आतमध्ये यायला, लवकर आवरला आज। सिद्धेश्वर महादेव मंदिर। बजरंगबली, जय जय बजरंगबली, जय जय बजरंगबली, श्रीराम श्रीराम जय श्री। नर्मदे नर्मदे। हो, वेगळंच आहे ना शिवपिंडी। नर्मदे हर। नर्मदे हर, नर्मदे हर। हे बघा, हे पण प्राचीन मंदिर आहे। प्राचीन गरुड स्तंभ आहे इथे। हो, नर्मदे हर। हाच गरुड स्तंभ आहे का? तिथे लिहिलं होतं तिथे हां, तिथं लिहिलंय ना, प्राचीन गरुड स्तंभ। हां, जायला तर ते आता जागाच नव्हती जायला। श्री देव राम जानकी पंचमुखी हनुमान नर्मदाजी बडा मंदिर, ब्रह्मांड घाट, उत्तर तट। हे पण प्राचीन मंदिर असेल बघा। नर्मदे हर।
किती सुंदर मंदिर आहे बघा. वा, जय सियाराम, जय जय सियाराम. हे गेट आहे आतमध्ये यायचं. नर्मदे नर्मदे. रामाष्टक. नर्मदे. इथेच शेजारी मातेचं मंदिर आहे. महाकाली आहे का काय मला माहीत नाही, तुम्हीच मला सांगा आता कमेंट करून. प्रवेशद्वाराच्या इथेच साक्षात बजरंग बलींची ही सुंदर मूर्ती आहे. कसं काय विसरलं मी बघायची. जय जय बजरंग बली. काय झालं, ही अशी भिंत आली आहे आणि हे मंदिर आहे छोटं, त्याच्यामुळं लक्षातच नाही आलं. चला आता घाटावर जाऊयात, आरती राहिली करायची. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आरती करून घेऊयात आपण मैयाची आणि मग परिक्रमेची पुढची तयारी नाही का, पुढचा प्रवास सुरू करू. नर्मदे हर. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी कृपा जयाची, सर्वांगी सुंदर औटी शेंदुराची, कंठी जळते माळ मुक्ता फळा. नर्मदे हर. पुरी आणि चहा. वा, बर्मन घाटावरून निघालोय आणि आता कालची जी पुरी दिली होती ना ओम पटेल प्रभूंनी, तर ते आता खातोय. चालत परिक्रमेच्या वेळेला मैयाला म्हटलं होतं ना चहापुरी मैया खायची आहे, तर मैयाने आता गाडीने जी परिक्रमा करतोय त्याच्यात पण लाड केलेत चहापुरी. वा, नर्मदे हर. नर्मदे हर. आता तुम्ही पाहिलंच, आम्ही आता इकडे वळालो. हायवे होता, हा पट्टे मारलेला, तिथनं आम्ही आता वळालोय आणि इकडे शंकराचार्यांची गुफा आहे. तर असा कच्चा रस्ता लागलाय आम्हाला जायला. मंदिर पण आहे त्यांचं. तर हा असा मस्त जंगलातून जाणारा रस्ता दिसतोय. मस्त आहे, खूप छान आहे. एकदम निसर्गरम्य वातावरणात अशी ती गुफा आहे. आणि वाघ पण आहे तिथं. हो, असणारच. ऍक्च्युली ना सगळीकडे जाळ्या मारल्या होत्या मागे, तुम्ही पाहिलंच की त्यांनी ते लाल पट्टे मारलेत. ते माहित नाही कशासाठी मारले, पण तो भाग आहे ना, असं म्हणतात की तिथून प्राणी क्रॉसिंग जास्त होतात. वा, एखादा. हो ना, वाघोबा आता काही या टायमिंगला तर नाही दिसणार. आणि माणसांपासून लांब राहतात प्राणी, त्याच्यामुळे ते आपल्याला काही दिसणार नाहीयेत. नर्मदे हर.
नर्मदे हर. या घराची रचना बघितली का? माती वगैरे काहीच नाही, डायरेक्ट दगड रचलेले आहेत मस्त मस्त. आणि प्रॉपर असे बघा ना, कसलं भारी वाटतंय ना. नर्मदे हर. नर्मदे हर. 750 मीटर राहिले आश्रम. आता जाऊयात आपण. थोडंच राहिले आता. हो. चाय, बालभोग, भोजन, विश्रामची व्यवस्था. हा ना, बघा ना, हे आदिवासी लोक, म्हणजे. आदिवासी लोक पण सेवा सेवा करतात. करतात, खूप सेवा करतात. आणि काहीच नाही हो हा इथं. ना, काहीच नाही. नर्मदे हर. विशेष त्या म्हणजे मेन रस्ता चांगला आहे. त्या मेन रोडला आहे ना, आता आपण वळालो ना, तिथं 2 साधू महाराज भेटले. ते म्हणले अंदर क्या कुछ है क्या, हम लोग यहाँ पे आए, वो परिक्रमा मार्ग लिखा था तो हम लोग हुए एक्सप्रेस हाईवे पे लग गए. जी हाँ, अंदर मंदिर है शंकराचार्य जी का, तो आप अंदर जा सकते हो, 3.5 किलोमीटर है. त्यांना म्हटलं पाणी है क्या आपके पास? म्हटले नहीं पाणी नहीं है. म्हटलं रुको, ले लो पाणी आपण आणलेले 2 हे बॉक्सच आणलेले आहेत. पाणी दिलं आणि त्यांना म्हटलं की इकडे शंकराचार्यांची गुफा आहे, तर इकडनंच या आणि मग तुम्हाला तिथनं मार्ग मिळेल तुम्हाला पुढे जायला. म्हणजे नर्मदे हर. पोचलोय आम्ही आता. बघूयात गुफा कुठे आहे. चांगला बऱ्यापैकी ऑफ रोड होता. हां, तिथून पण आहे का? हां, ठीक आहे, मग तिकडून जाऊ आपण. हे बघा, नर्मदे हर. खूप छान सुंदर आहे आश्रम. नर्मदे हर. आम्ही आता आहे ना, स्वरूपानंद महाराजजी त्यांच्या इथे आहे. खूप सुंदर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. काय सौभाग्य आहे ना. नर्मदे हर. नर्मदे हर. किती प्रेम आहे बघा. बालभोग, नमकीन आणि चिक्की. नर्मदे हर. नर्मदे हर. 40-45 वर्षापूर्वी दगडात बांधलेलं बांधकाम आहे. आणि त्यांचे जे गुरुजी होते ना, त्यांनी हे दगड फोडून हे बांधकाम केलेलं आहे बघा. बापरे, आत्ता प्लॅस्टर केले बघा त्या दगडांना. खूप जुने. आणि ते म्हणले आत्ता आम्ही बांधकाम करायला दगड फोडत होतो, आम्हाला दगड फोडता येईना. त्यावेळेला त्यांनी कसे फोडले असतील 40 वर्षापूर्वी. हां, सब पत्थर आहे. सगळे काळ्या शिळा आहेत आणि त्याच फोडून त्यांनी हे सगळं बनवलंय. नर्मदे जी. नर्मदे हर. हे बघा, सुंदर आश्रम आहे आणि त्याच दगडात गेलाय. आणि मुख्य म्हणजे विचार करा, मैया जवळ आहे पण इथे पाणीचा थेंब नाही आहे. पाण्याचा थेंब नाही. जी आता. आणि आता गुफेत चाललोय ना आम्ही. आणि महाराजांनी गावातलेच आहेत सेवेकरी, ते म्हणले त्यांना गुफा दाखवा. आता चाललोय आम्ही. ते म्हणले की पावसाळ्यात, आम्ही म्हटलं ना किती सुंदर असेल, ते म्हणले पावसाळ्यात या आवर्जून. पावसाळ्यात या तुम्ही आणि राहा इथं बरेच ठिकाण आहे. म्हणजे इथं पण तुम्ही राहू शकता. आणि आपण जिथे चाललोय आता गुफेमध्ये, तिथं पण आश्रम आहे, तर तिथं पण तुम्ही राहू शकता. बघा आता हा रस्ता किती सुंदर बनवलाय. मस्त. वाह 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 वाह. भेटू आता गुफेच्या इथे. नर्मदे हर. नर्मदे हर. गुफेच्या इथं आलोय आम्ही आता आणि चाललोय आता गुफेच्या मुखाशी चाललोय. आता हिचा फोन वाजलेला आहे आणि इकडे सुंदर असं मंदिर आहे बघा. नर्मदे हर. काय करतो? मला फोन लागला. नर्मदे हर. मला लागलाय. कोणत्या तरी मैयाचा फोन आहे. अरे देवा. हो, हे बघा गुफा. शंकराचार्यांची गुफा आहे ना, तिथं आलोय. नर्मदे हर. नर्मदे हर. हो.
नैरो एकदम। जी, यहीं की पूजन करते जी हम। क्या बात कर रहे हो? जी, हाँ, पुजारी 18 साल हो गए। 18 साल हो गए? हाँ जी, जो महात्मा जी जो जी जी जी। गए हैं उनके साथ में 18 वर्ष रहे। क्या बात है। जी, हे बघा, एकदम नॅरो रस्ता आहे। अभी एक दिन एक महात्मा आए थे जी, जी। तो वो कोई यंत्र लाए थे, अब जो भी हो हाँ, हाँ। भगवती जाने, तो उनने इसमें ऐसा लगाया, तो जी जो अपन छोटे छोटे से देख रहे हैं, हाँ। वो उनके में उसमें बहुत बड़े दिख रहे थे। अच्छा। जी, तो फिर उन्होंने कही कि पंडित जी यहाँ ताला ही रखें, बोले ये सब जो है वो कोई ना कोई दिन चोरी हो सकता है, तो यहाँ ताला बहुत ज़रूरी है। कहने लगे क्या चोरी किया था उसको? कहने लगे जी जो है, हाँ। बोले छेनी है थोड़ी सी टूट के ले जा सकते हैं। अरे कि नहीं वो नहीं नहीं, देखने वो- के लिए। हाँ, हाँ, तो बोले यहाँ ताला जरूर ताला रखना लगाना चाहिए। चाहिए, हाँ। नहीं नहीं, 24 घंटा ताला रहता नहीं है। नहीं नहीं, एकदम सावकाश आहे हा? हाँ जी, हाँ, इथे आहे ना, हे स्लोप आहे। महात्मा जी वो गऊ के गोबर से लिपवा देते हैं। जी जी जी। अरे बाप रे, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। जो शंकराचार्य जी हैं, जी। रूपानंद सरस्वती जी महाराज, जी। वो यहाँ से रस्सी डाल के नीचे उतरे हैं जी। क्या बात कर रहे हो? ये गेट सब बंद थे, हाँ, ऊपर से आए वो? ऊपर से उतरे हैं वो रस्सी डाल के नीचे। उनको लेख मिला था, अच्छा। माँ नर्मदा के उत्तर तट सांकल घाट गोविंद वन में भगवान आदिगुरु शंकराचार्य जी ने स्वयं दीक्षा लेके और उनने अपना मठ बनाए हैं, 4 मठ। तो वही चक्कर में भगवान गुरु जी चले हैं, तो उन्हें लेख मिले थे। तो वो एक बार माँ नर्मदा की उस तरफी सांकल घाट में भागवत श्रीमद् भागवत चल रही थी जी। तो महाराज जी ने वही कथा में उनने कही कि यहाँ कोई ऐसी गुफा तो नहीं है जो हमारे गुरु जी की आदि गुरु शंकराचार्य जी परंपरा से चली आ रही गुफा है। तो उन्हें बताई गई कि भगवान गुफा तो है, मगर हम लोग नहीं जानते कि वह कौन की है, कैसी है। तो महाराज जी ने स्वयं पैदल चली वहाँ से नावड़ी से पार होके। और फिर महाराज जी आए तो उनने ऊपर गेट पे देखो, तो उनने जैसे ही गेट पे आए तो गुरु जी ऐसे लगो कि कोई ऋषि मुनि एकदम से जैसे बुलाए हाँ कि हाँ आओ हाँ, आओ। आ जाओ। तो फिर गुरु जी ने रस्सी डलवाई और रात में ही गुरु जी उतरे, और जैसे ही उतरे तो यहाँ भी एक चट्टान लगी थी जी। तो महाराज जी ने तो बैठ के ध्यान करो, और जैसे ही ध्यान करो तो महाराज जी पूर्व अंदर को दृष्टि दिखाई दो, और जैसे ही दाओ फिर भगवान गुरु जी ने खुलवाई। तो जो ब्रह्मचारी जी रहे जिनकी अभी चर्चा हो रही थी, बड़े सुंदर संत थे, तो उनने अपने हाथ से छेनी है तोड़ी से एक एक पत्थर अलग करके गुफा को बनाया। ऐसे संत है। बाप रे। अंत समय तक जी उनका ऐसा रहा है कि माने स्वयं ही भोजन। आपके आंखों में आंसू आया, जी हमारे भी आया, लेकिन वो क्या रोंगटे खड़े हो गए जी जी। सुन के। नर्मदे हर। नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय, जी आप लगे हैं। ओम नमः शिवाय, डोक्याला लागेल। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय। जय हो, जय यहाँ आदि गुरु शंकराचार्य जी ने बैठ के दीक्षा ली है। हाँ जी, उन्हीं के चरण पादुका। तयार झालंय हे बघा. जी शिव परिवार। शिव हा तेच म्हणतात. हाँ हाँ, शिव परिवार। जी जी, स्वयं भगवान जो नारायण हुए हैं तो उनका चित्र है गोविंद पादाचार्य जी। जी, माँ जगदम्बा शक्ति की पिंडी है, माँ शक्ति के रूप में विराजमान। और जी शंख दायना, बड़ा शंख। हाँ, चक्रवर्ती। शंख है, वाह सुंदर। जी शेष नाग है। हाँ,
तो भगवान अभी भी शेषनाग। शेषनाग के रूप में इस गुफा में है। जी। तो उनके रहने का ये स्थान है। कभी कभी कोई भी ऐसे महात्मा आते हैं तो कभी दर्शन कभी देते दर्शन हैं। भी दे देते हैं। बाप रे बाप रे बाप रे। और इसमें आप जौन से पत्थर बनाएंगे सब में अलग अलग स्वर। हे वेगळं आहे हे बघा, इकडे नाही वाजत आहे. जी माला है रुद्राक्ष हाँ ना महाराज जी, ये सब अद्भुत है। जी। मतलब आँख से देख के ही वो कुछ अलग ही लग रहा है वो, जी। मतलब अलग ही दुनिया में है ऐसा लग रहा है। कहा है कि आपने उसे देखो है तो आपको इस जगह को बड़े ही हमारा सौभाग्य है कि हाँ। हम यहाँ पे आए. जी। कुछ अलग है यहाँ पे। जैसे अपन ध्यान लगाएं तो अपने गुरु या कोई महात्मा ओम का ही उच्चारण बताता है। जी। तो यहाँ ना बोलो ओम, फिर भी वो ध्वनि बरामहेश चलती रहती है। जी। आप 1 मिनट के लिए मौन हुए और आप सुने तो आपको अपने आप ही ओम 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 की बिल्कुल 24 घंटा चलती नित्य। उस टाइम कितना अंधेरा होता होगा. अभी भी जैसे जी लाइट बंद कर दें तो फिर कुछ नहीं जी, फिर तो कोई भी चीज बिल्कुल अंधेरा। नर्मदे हर जे आपण हां गुफेच्या वरच्या साईडलाच आहे ना, इथे एक मंदिर आहे, दाखवतो मी, मला पण माहीत नाही कशाच मंदिर आहे. अरे जो 4 शिवलिंग है जी, चारों मटके मठाधीश। 4 शिवलिंग। गुरु जी कहते कि एक साथ में तो कभी भी 4 मठ की यात्रा नहीं हो सकती, मगर जो इस धाम में आ गए माने उसको चारों मठ जी। 4 इनको हम अपनी भगवती के रूप में जा सकते हैं अंदर। हाँ जी, ये 4 शिवलिंग है जी। काल भैरव, महाकाल भैरव। आपका बहुत बहुत शुक्रिया। आपने जो, हाँ वो तो है मैया का, लेकिन फिर भी एक माध्यम तो लगता ही है ना, वैसा वो आप माध्यम बन गए हमारे, कि जो जानकारी मिली, गुफा भी इतनी अद्भुत थी, आपने आपके गुरुजी के बारे में बताया, तो बहुत आनंद आया। नर्मदे हर, नर्मदे हर। हे का मैयाचं दर्शन, आणि इकडे आदिशंकराचार्यजी त्यांचं मंदिर आहे, खूप सुंदर, इथले महंत खूप छान आहेत। आए हो तो अभी भोजन प्रसादी करके ही जाओ, दाल खिचडी बनी है। सुरुवातीला मी जरा नाही म्हणलो, पण मला अमृताच्या चेहऱ्यावरून वाटलं की नको, असं नको म्हणायला, तर म्हटलं ठीक आहे चल आपण जाऊ आतमध्ये। आणि ते पण खूप आग्रह करत होते, त्यांचं म्हणणं असं होतं की दाल खिचडी म्हटलं की, हे बघा सुंदर आहे ना, दाल खिचडी म्हटलं की परिक्रमावासी थांबत नाही, तर मग असं नको वाटायला की आपण गाडीने आलो, दाल खिचडी खायची नाही आहे। हां, आमच्या मनात काय नसतं, कारण तुम्हाला पण माहिती आहे ना। नर्मदे हर। नर्मदे हर।
आता आपण शंकराचार्य त्यांचं मंदिर आणि ती गुफा बघून झाली आता आमची. आणि आता आम्ही चाललोय कोणतं जेवण पण झालंय आमचं, तुम्ही हो, बघितलं ना. जेवण पण झालं. हिरण नदी आणि नर्मदा मैयाचा जो संगम आहे तिकडे चाललोय. तिकडे चाललोय आणि आता. तिथं मंदिर पण आहे बहुतेक. महादेवाचं मंदिर आहे. असं वाटतंय बरं का मला. confirm नाही संगमेश्वर माहिती. महादेव मंदिर आहे मला नाही असं माहिती. वाटतंय. कारण मी वाचल्यासारखं झालं, तुम्ही लिहिलं होतं ते. तर तिथे आम्ही आता चाललोय. सुंदर निसर्ग आहे इथं. हो, खूप छान. हो. खूप भारी वाटतं. आणि काय वाईब्स होते माहितीये का या मंदिरांमध्ये आणि त्या गुफेमध्ये. म्हणजे अक्षरशः असं वाटतं की त्या गुफेतून आहे ना बाहेरच नाही जावं. आम्ही आहे मस्त ना असं ध्यानाला 10:30-11 बसावं. वाजता आलोय. 1 वाजलाय आता. विचार करा, वाजलाय. आम्ही हालूशीच वाटत नव्हतं तिथून. आता बघा की आता साधू संतांना कसं वाटत असेल. हो. जे लोक ह्या अध्यात्माच्या क्षेत्रात आहे त्या लोकांना कसं वाटत हो असेल. ना. त्यांना वाटत असेल की जाऊ द्या बाबा, पुढे नको जायला, इथंच थांबावं इथंच आणि इथं जरा थोडस शांतता मिळावी म्हणून नाही, पायी असतो तर आम्ही थांबलो असतो. आमचा विषय पण झाला. आम्ही जरी दुपारी असतो ना इथं तरी थांबलो थांबलो असतो. असतो. कारण सुंदर म्हणजे खूप त्या सुंदर. वाईब्स आणि होत्या ना. समोर मैया आणि समोर मैया. मैया त्याच्यामुळे भारीच. तुम्ही बघितलंय ना ड्रोन शॉट. समोर मैयाच आहे. येस. मस्त. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा कसा मस्त रस्ता जबरदस्त आहे. ऍडव्हेंचरनी भरलेला रस्ता आहे. आणि मला म्हणता येते की जर सपोज जर पुढे गेली नाही गाडी ना तर तुलाच वळवायला लावणार आहे मी इथं. हा. अरे हो, एक नंबर रस्ता आहे. वाव, गाड्या जात असतील इथनं. ते काय पूल केलाय. अरे जातात आहेत, पण काय वाट आहे काही. आता आपली थार आहे म्हणून ठीक आहे. हा मग थार आहे म्हणूनच तर म्हंटल घाला. हा. दुसरी गाडी असती तर म्हंटले पण नसते आणि हो आपण का? पण नसती घातली. आर्टिका पण घातली असती इथून, माहितीये ना तुला. वाह. अंगामध्ये भरपूर मस्ती होती आमच्या तेव्हा पण. हा बघा नर्मदे की आता एवढा सुंदर रस्ता आहे आणि त्या सुंदर रस्त्यामध्ये आपण आपली थार नाही घालायची तर काय उपयोग या 4x4 गाडीचा. मग इथूनच जाऊ जाताना पण. जाऊ जाऊ. आता कोणता रस्ता आहे पण का इथूनच जाऊ. पलीकडनं पण नाही पलीकडनं पण असाच रस्ता असेल तर. नर्मदे हर. तो ऑफरोडिंग केलाय. इथे गाडी लावली आता आणि केली का बघू द्या. झाली. आणि इथे सुंदर अशी श्यामला कुटी आहे. उमय भारती नाही, उभय का अभय नाही, उभय भारती महिला आश्रम, हिरापूर, नरसिंहपूर. हां, नर्मदे हर. गेली असती पण कशाला उगाच. हे दाराचा विषय नाही आहे. आता इथं चालायला थोडं लागणार आहे. काय चांगलंच आहे ना चाललेलं. आपण जेवण वगैरे केलंय मग ते जिरणार ना चालल्यावर. तिला असं वाटतं की गाडी कुठेही जाऊ शकते. आपली थार आहे म्हणलं तर कुठेही न्या तोडा है ना. नर्मदे हर. नर्मदे हर. संगमेश्वर महादेव की जय. नर्मदे हर. नर्मदे हर. एक आश्रमच आहे छोटासा. त्याच्या मागच्या साईडला पूर्ण असं शेती आणि इकडे बघा नर्मदा मैया. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर.
आत्ता जे तुम्ही पाहिला ना, हिरण नदी ही आपल्या नर्मदा मैयाला मिळत होती, म्हणजे संगम होत होता तो. तर हिरण नदी ही मध्य प्रदेशमध्ये उगम पावते आणि नरसिंहपूर आणि जबलपूर जिल्ह्याची जी सीमा आहे, म्हणजे जिथं आपण उभं आहे आत्ता, तिथं ती नर्मदा नदीला मिळते. त्याच्यामुळे हा खूप असा नाही का म्हणतो आपण, पवित्र असा संगम होतो. त्याच्यामुळे ह्या जागेला पण खूप महत्त्व आहे. आणि मग अशी जे आता मंदिर बघितलं तुम्ही, डायरेक्ट मी पिंडीच्या जवळच तुम्हाला दाखवलं ना, बाहेरून नाही दाखवलं कारण परिक्रमावासी जेवत होते तिथं, मला शूट नाही करता आलं तसं. तर तिथले जे सेवेकरी होते त्यांनी सांगितलं ही खूप पवित्र जागा आहे आणि खूप पुरातन काळापासून ह्या जागेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सो इथे यायला मिळणंच खरंच भाग्य आहे आपलं. नर्मदे हर. आणि काही परिक्रमावासी भेटले मला जे आपल्याबरोबर चालत होते, 1-2 दिवस होते ते. त्यांना म्हणलो चांगले आले तुम्ही चालत. तर त्यांनी सांगितलं की काही ठिकाणी आम्ही बसने आलो कारण त्यांच्याबरोबर माई आहेत ना 2, त्यांचा गुडघ्यांचा प्रॉब्लेम झाला, सुजले होते पाय. सो म्हटले आम्ही बसने आलो. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. आता मैयाचे पाय सुजलेत म्हटल्यावर काय करणार, त्याला इलाज नाही. हे बघा इथून थोडंसं दिसतंय मंदिर, ते ओमनी लावले ना त्या मागच्या साईडला आहे बघा. नर्मदे हर. तर आता भेडाघाटला चाललो आहे आपण. चला, कदाचित आपण संध्याकाळी किती वाजता पोचू काय माहीत नाही अजून. मला वाटतं एक 40 किलोमीटर असेल इथून, बघू आपण, मॅपवर कळेल आता. चला, नर्मदे हर. यू वॉटर क्रॉसिंग. आली मज्जा. इकडे पण तुम्हाला ऑफ रायडिंग करायची आहे. वा, हे घ्या. नर्मदे हर. काय पोरं क्रिकेट खेळत होते, एक नंबर. जायचं की खेळायला तुम्हाला? जातो की म्हणले दुईन्यांना. विचार त्यांना, विचार. नको नको. ते हे म्हणतात ते. हाँ बोल्ड मत हो जाओ, बोल्ड मत हो जाओ. अरे 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 क्या कैच आउट. चलो चलो, नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. भारीच भारीच. नर्मदे हर. वा, काय सुंदर झाडी आहे. आता कुठनं जायचं आपल्याला? डावीकडून घेतो. व्ही मार. खरंच आपल्या ट्रॅक्टरचा उपयोग होतोय बरं का. हा, खरंच 4x4 लावायला लागला मगाशी त्या उंचवट्यावर. असली भारी इझी केली ना, इझी वे. चेरी ऑन केक, चेरी ऑन केक, चेरी ऑन. म्हणजे इकडं आलोय ना, त्याचं एक चांगलं झालं की, बरं झालं की ही गाडी होती. कारण इकडं रस्ते बघा आता आम्ही कसं चाललोय, एकदम हळूहळू, फुल झुले झुले. नर्मदे हर. नर्मदे हर. मजा येते, पण मजा येते, मजा येते. मी गाडी चालवायला दिली नाही. ही पण एकदम मास्टर आहे गाडी चालवायला, पण तिला अजिबात चालू नको. 1500 किलोमीटर झाले आमचे, एकदा पण बसवलेलं नाही इकडे तिला. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि मला सरस्वती मैया म्हणतात ते की अगं तू गाडी चालवली का नाही? माझ्या दाद्याला जरा आराम दे. हा, दाद्यालाच आराम नकोय. दाद्यालाच आराम नको, मी त्याला काय करणार? मला आवडतं ना गाडी चालवायला. आणि सकाळपासून आम्ही जास्त किलोमीटर आलोच नव्हतो. इथे आता शंकराचार्यांच्या त्या गुफामध्ये आणि मंदिरामध्ये गेलो, त्याच्यानंतर इकडे संगमावर गेलो. इथंच आहे अजून, आम्ही इथंच आहे. रस्ते कसले भारी. रस्ता खूप सुंदर आहे आणि खूप निसर्ग आहे, निसर्गाने नटलेला आहे. म्हणजे इथं जर पावसाळ्यात यायचं म्हटलं तर आपण ह्या रस्त्याने येऊच शकत नाही, इतकं डेंजर आहे.
नाही पण चिखल होईल ना खूप. चिखल होईल तर त्या रोडने यायला लागेल. त्या रोडने येऊ शकतो आपण. तो रोड आहे चांगला. आणि आता तिकडनं ते येऊ शकतो हिरण आपण. नदी क्रॉस केली आपण. हिरण नसेल अरे ते ओढा वगैरे असेल. नाही हा ओढा होता. नदी अजून तिकडे आहे, पुढे आहे अजून. इकडून पण एक वाढ जाते, चलो, इकडून एक let's वाढ go. जाते. पण आता चाललोय आपण बरोबरच चाललेलो आहे. कदाचित 2 रस्ते ही इकडनं मला हा बेस्ट वाटतोय. तिथंच जाणार आहे मला वाटतं. पाहिजे रे रस्ता, बाकी काय नाही पुढं. हे बघा कसला, आता हे बघा कसले दगडी आहेत आणि त्या मधल्या रस्त्यातून चाललोय. आता थोडं तुम्हाला हल्लेलं फुटेज दिसन कारण रस्ताच तसा आहे, त्याला मी काहीच करू शकत नाही. हा आहे थोडासा रस्ता, म्हणजे आहे थोडस, जास्त वाहून गेलेला आहे. थोडं वाहून गेलाय, 3-4 फूट वाहून गेलेला आहे. थोडासा आहे वाहून गेलाय. नर्मदे खरं तर आम्हाला भेडाघाटला जायचं होतं, पण एवढी गर्दी होती ना. आता सुट्ट्या चालू आहेत ना ख्रिसमसच्या, तर तिथे एक गृहस्थ भेटले आम्हाला, पोलीसच होते ते. ते म्हणले आप परिक्रमावासी हो तो आपको एक सुझाव देता हूँ कि अगर आपकी रूम की बुकिंग होगी होटल की तो ही आप भेड़ाघाट जाओ अंदर, नहीं तो मत जाओ. नहीं, एक तो आपको बुकिंग मिलेगी नहीं और आप खामखा ट्रैफिक में फंस जाओगे, क्योंकि 5-5 घंटे 4-4 घंटे लगे लोगों को बाहर निकलने में. तो देख लो, आप सोच लो क्या करना है. सो आम्ही ऑनलाईन चेक केलं तर भेड़ाघाट फुल दाखवत होतं. एकही हॉटेल तिथं, हॉटेलची रूम शिल्लक नव्हती. सो मग अमृताला म्हटलं नाही आपण पुढं जाऊ. मग आम्ही आता अमरकंटकच्या रोडला लागलो आहे. अमरकंटक इथून आता अजूनही 160 किलोमीटर आहे. जरा कॉफीची थोडी तलब झाली, सो कॉफी बनवते अमृत आता. सकाळी पाणी गरम करून आणलं होतं आम्ही, आणि जरी नसेल गार असेल पाणी तर आपण उकळू पाणी इथं किचनमध्ये. हे बघा, नर्मदे हर. नर्मदे हर. आणि हा आमचा असा किचन सेटअप आहे. जर मैयाची इच्छा असेल तर तुम्हाला किचन सेटअप बघायला मिळेल कधी ना कधीतरी. हो ना. काय झालंय, मैया आम्हाला हा उघडूनच देत नाहीये. मिळतंयच आहे, काय ना काहीतरी होतंय. आज पण बघा, आज दुपारी आता आम्ही अशा जंगलात होतो की आम्हाला असं वाटलं होतं की आज आता बनवूयात आपण काहीतरी. पण तिथं मग त्या महंतांनी आम्हाला मग ते दाल खिचडी खायला घातली. बुंदी आमच्याकडे होती त्या दिवशी, नाही का, त्या ह्यांनी ओमजी पटेल आहेत ना, त्या महाराजांनी आणून दिली होती. ती मग आम्ही पण खाल्ली आणि जेवढे परिक्रमावासी तिथं होते त्यांना पण दिली आणि त्या महंतांना पण ठेवली. एवढी दिली होती त्यांनी. सो आता कॉफी घेऊयात मस्त. बघ बरं पाणी गरम आहे का? गरम असणार आहे. अरे खूप उकळलं होतं पाणी. मी थांब मी वाफ येते. हाय गरम. नर्मदे हर. नर्मदे हर. जिंदगी भर. बस 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 बस, कडक घ्यायची, कडक. नर्मदे हर. जिंदगी भर. काय वास आला ना कॉफीचा, एक नंबर. आणि एवढ्या दिवसामध्ये फक्त आत्ताच असं झालं की पोलिसांनी आम्हाला अडवलं. चेकिंग चालू होती. पहिले पाठी बघितली नर्मदा परिक्रमेची, ही पुढच्या बाजूनी, तर तरी थांबवलं आम्हाला. म्हटले काच खाली घेतली, म्हटलं नर्मदे हर जी बोलिये. तर ते म्हटले परिक्रमावासी हो. तर आमचे कपडे तशीच आहे ना, परिक्रमावासींचंच वेशात आहे आम्ही. तर मैंने मग मी त्यांना म्हटलो जी हा सर जी. तर म्हटले ठीक आहे आप चले जाओ. मग निघून आलो आम्ही मस्त. हा असा सेटअप आहे. एवढं जोरात बोलल्यावर त्यांना चांगला ऐकू येत ना, कडक एकदम. हा असा सेटअप आहे. हा म्हणजे गॅस आहे, याला आपण कॅन पण लावू शकतो. आणि सिलेंडर आणलाय. हा पण सिलेंडर आहे. इथे ब्युटेन आहे आणि हा नॉर्मल आपला एलपीजी आहे. आणि हा ह्याला लावून जेवण बनवू शकतो. आणि आपल्याकडे भांडी पण आहे. हा भांडी आहे, मसाले बघा इथे आहेत सगळे. हे सगळे मसाले आणि पाण्याचा कॅन आहे 10 लिटरचा. सगळं आहे आपल्याकडे. आणि एक बेड आहे इथं, एक जण आरामात झोपतो एक जण. ठीक आहे, चला कॉफी घेऊयात आता. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. नर्मदे हर. झाडं बघितली का कसली गोड आहेत ना, दोन्ही बाजूनी दुतर्फा आहे. या बाजूला जरा कमी आहेत आणि कुठंच झाडं नाहीयेत बरं का, कुठंच. फक्त एवढ्या पॅचला झाड आहेत.
आणि त्या झाडांमधून आपण चाललोय आता. येस. हे बघ कसलं भारी वाटतंय. वा. भारी. अरे केवढी किती लांब पर्यंत आहेत. पुढं पण आहेत. सहीच. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावली आहेत. हो. बहुतेक निलगिरीची झाडं आहेत. निलगिरी. हा निलगिरीचे. वास यायला लागला बघ ना. काचा लावून पण तुम्हाला वास आला. आला ना. आणि 5:45 झाले. कसला अंधार झालाय. हो खूप अंधार झालाय. नर्मदे